या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. वर्ग 11वा विषय मराठी पाठ क्रमांक 1 मामू. लेखक शिवाजी सावंत. स्वाध्याय कृती व्याकरण सोमत अभिव्यक्ती. कृती. प्रश्न पहिला. कोण ते लिहा. 1. चैतन्याचे छोटे कोंब. उत्तर शाळेतील लहान मुले. हे कोण आहेत चैतन्याचे छोटे कोंब? लेखकाने असं कोणाचं वर्णन केलंय? तर शाळेतील लहान मुलांचं हे वर्णन केलेलं आहे. 2. सफेद दाढीतील केसांनी एवढ्या आठवणी असणारा असा कोण आहे? म्हणजे ज्यांच्याविषयी पाठ आहे असा व्यक्तिचित्रण ज्यांचं आहे असा मामू. त्याचबरोबर शाळेबाहेरचा बहुरूपी, शाळेमध्ये जरी शिपाई असला परंतु बाहेर अनेक प्रकारची विविध कामं करणारा हा देखील मामूच आहे. 4. अनघड कोवळे कंठ हे कोणासाठी वापरलेलं उपाधी आहे? तर शाळेतील लहान मुलांसाठी, शाळेतील लहान मुले यांच्यासाठी वापरलेलं आहे अनघड कोवळे कंठ. यानंतर प्रश्न पहिल्यातला कृती आ. कृती करा. लेखकाने विद्यार्थ्यांचे वर्णन करण्यासाठी वापरलेले शब्दसमूह. म्हणजे कोणते शब्द वापरलेत विद्यार्थ्यांचं वर्णन करत असताना? त्याच्यामधला पहिला जो आहे क्रमांक तो म्हणजे चैतन्याचे छोटे कोंब. हा पहिला आहे, चैतन्याचे छोटे कोंब. यानंतर अनघड कोवळे कंठ, रांगा धरून उभे राहिलेले आणि भावपूर्ण स्वरात किंवा सुरात प्रार्थनेतून अज्ञान शक्तीला आळवणारे असे जे शब्द आलेले आहेत हे वर्णन विद्यार्थ्यांचं केलेलं आहे लेखकांनी. या चारी याच्यातून चैतन्याचे छोटे कोंब, अनघड कोवळे कंठ, रांगा धरून उभे राहिलेले असे 4. त्यानंतर दुसरं आहे मामूची शालाबाह्य रूपे. आता तो मामू शाळेमध्ये जरी शिपाई असला तरी बाहेर तो बहुरूपी होता. मग त्याची कोणती रूपं होती? तर तो मौलवी होता. कधी एखाद्या व्यापाऱ्याच्या ह्याच्यावर व्यापारी करायचा आणि एखाद्या ह्याला वस्ताद म्हणून ते शिकवत होता. प्रश्न पहिला त्याच्यामधला ई. खालील वाक्यातून तुम्हाला समजलेले मामूचे गुण लिहा. आता खाली वाक्य असणार आहे, त्याच्यातून मामूचा कोणता गुण आपल्याला समजून येतोय ते लिहायचं. 1. मामू सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो. ज्यावेळेस 15 ऑगस्ट आणि राष्ट्रगीत 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या आपण राष्ट्रगीत म्हटलं जायचं त्यावेळेस तो सावधानचा पवित्रा घेऊन उभा राहतो. याच्यातून देशभक्ती हा गुण प्रकट होतो. देशभक्ती हा गुण प्रकट होतो. दुसरं आहे आईच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यात पाणी येते. ज्यावेळेस ह्या मामूच्या आई वारते त्यावेळेस तो आपल्या आईच्या आठवणी सांगत असताना त्याच्या डोळ्यात पाणी येतं. याच्यातून त्याचा कोणता गुण दिसून येतो? त्याचं उत्तर आहे प्रेम किंवा भावनाशीलता. तिसरा आहे मामू त्याच्या आईच्या मायेने धीर देत म्हणतो, घाबरू नकोस, ताट बस, काय झालं नाही तुला. म्हणजे प्रार्थनेच्या वेळेस एखादा विद्यार्थी जर त्या ठिकाणी चक्कर येऊन पडला तर त्या ठिकाणी मामू त्याला अशा प्रकारचं बोलत होता. याच्यातून वात्सल्य भाव हा दिसून येतो, वात्सल्य हा गुण दिसून येतो. 4. माझ्याकडं कोणी बडा पाहुणा आला की मामूकडं बघत नुसती मान डुलवली की तिचा इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर घेतो. आता हे लेखकाच्या बाबतीत झालेलं की त्यांच्याकडे लेखकाकडे कोण पाहुणा आलं आणि मामून लेखकाने नुसती मामूकडे बघून जर मान डुलवली, एखादा इशारा केला तर तो लगेच चहा घेऊन येतो. याच्यातून त्याची हुशारी हा गुण दिसून येतो. 5. मामू एखाद्या कार्यक्रमात मुलांच्या समोर 10-20 मिनिटे एखाद्या विषयावर बोलू शकतो.
म्हणजे कुठलाही विषय एखादा असेल तर तो एखाद्या प्राध्यापकाप्रमाणे शिक्षकाप्रमाणे तू बोलू शकतो. आणि असं बोलणारा कोण करू शकतो तर ज्याचा अभ्यास आहे आणि तो याच्यातून त्याची वृत्ती म्हणजे अभ्यासू वृत्ती हा गुण त्याच्यातून दिसून येतो. यानंतर प्रश्न पहिल्यातला दीर्घ ई खालील शब्दसमूहांचा अर्थ लिहा. खाली दिले जाणारे शब्द आहेत त्या शब्दांचा अर्थ लिहायचा आहे. 1 थोराड घंटा आणि 2 अभिमानाची झालर. आता थोराड घंटा म्हणजे याचं उत्तर आहे दणकट किंवा मोठी वजनदार घंटा. आणि 2 अभिमानाची झालर म्हणजे झालरीमुळे शोभा येत असते. मामूच्या चेहऱ्यावर अभिमानाचा भाव होता म्हणून त्या भावाला झालरीची उपमा दिली गेली. झालरीमुळं सौंदर्य वाढतं, शोभा येते आणि अशी शोभा त्याच्या चेहऱ्यावर होती. यानंतर पुढचा घटक आहे तो व्याकरण आहे. प्रश्न दुसरा म्हणजे कृती 2 मधला खालील शब्दातील अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा. खालील शब्दातील निवडून अर्थपूर्ण तयार करा. 1 इशारती बर हुकुम. उत्तर. आता हा पुस्तकामध्ये आलेला शब्द आहे. आता याचे किती शब्द तयार होत आहेत बघा. इशारती, रती, हुकुम, तीर, मर, बशा आणि बहु अशा प्रकारचे 7 शब्द या एका शब्दापासून विविध प्रकारचे तयार झालेले आहेत. MPSCच्या परीक्षेच्या पूर्वपरीक्षेला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यातून आपल्याला एका शब्दापासून विविध प्रकारचे शब्द आपल्याला तयार करता आले पाहिजेत. इशारती परत आमदार साहेब हा शब्द आहे. आता या आमदार साहेब या शब्दापासून किती शब्द तयार होतात बघा. आमदार एक शब्द तयार होतोय, साहेब एक शब्द तयार होतोय. याच्यामधले आ आणि ब असा घेतला तर आब तयार होतोय. त्याच्यानंतर दार तयार होतोय. त्याच्यानंतर दाब तयार होतोय. त्याच्यानंतर मदार तयार होतोय आणि मर. एका आमदार साहेब या शब्दापासून या अक्षराचा वापर करून जवळजवळ याच्यामध्ये सुद्धा 5 आणि 2 7 शब्द असे तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. स्पर्धा परीक्षेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर समाधान हा 4 अक्षरी शब्द आहे. याच्यातून बघा समाधान मधला स आणि न घेतला तर सण तयार होतोय. त्याच्यामधला मा आणि न घेतला तर मान तयार होतोय. आता याच्यामध्ये 3 अक्षर घेतले समान, 10 काढला तर समान तयार होतोय. ह्याच्यामधला पहिला आणि शेवटचा शब्द उलटा केला तर सणचा उलटा केला तर नस तयार होते. त्याच्यानंतर शेवटचे 2 शब्द घेतले तर अक्षर घेतली तर दहान तयार होतोय. असे विविध प्रकारचे शब्द तयार होत आहेत. प्रश्न दुसरा खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा. एक आहे चौवाटा पांगणे. चौवाटा पांगणे अर्थ चहू बाजूला विखुरणे किंवा सर्वत्र पांगणे. आता वाक्य आहे गावात दुष्काळ पडला आणि गावकरी चौवाटा पांगले. म्हणजे चारी बाजूला ते काय झाले विखुरले गेले आपल्या रोजीरोटीसाठी. चौवाटा पांगणे म्हणजे चार बाजूला विखरणे. दुसरा आहे कंठ दाटून येणे. याचा अर्थ आहे गहिवरणे. एखादी दुःखद गोष्ट झाली कंठ दाटून येतो. उदाहरणार्थ मुलीला सासरी पाठवताना यशोदाबाईचा कंठ दाटून आला म्हणजे त्यांना गहिवरून आलं. परंतु वाक्यात उपयोग करत असताना हा प्रचाराचा वाक्यात उपयोग करायचा, अर्थाचा नाही. तिसरं आहे हरवलेला काळ मुठीत पकडणे. म्हणजे भूतकाळातील आठवणी जागृत होणे. कैक वर्षांनी शाळेला भेट देणाऱ्या बापूसाहेबांनी हरवलेला काळ मुठीत पकडला.
म्हणजे जुन्या आठवणींना उजाळा दिला त्या ठिकाणी. आठवणी जागृत करणे किंवा उजाळा देणे अशा प्रकारचा अर्थ होऊ शकतो त्याचा. यानंतर प्रश्न दुसऱ्यातला ई आहे. खालील शब्दांचे दिलेल्या तक्त्यामध्ये वर्गीकरण करायचे. त्याच्यामध्ये अनुमती घटकाभर, अनुमती जुनापुराण, साथीदार घटकाभर, भर दिवसा, ओबाड धोबाड, नाना तारा, गुणवान, अगणित, अभिवाचन. आता याच्यामध्ये उपस्वर्ग घटित, प्रत्यय घटित आणि अभ्यस्त अशा 3 विभागामध्ये याचं वर्गीकरण करायचं. कोणकोणत्या प्रकारात हा शब्द आहेत? 9 शब्द हे आपल्याला त्या ठिकाणी करावयाचं आहे. आता बघा, उपस्वर्ग घटितमध्ये या 9 शब्दापैकी कोणते शब्द आहेत? तर अनुमती, अभिवाचन, भर दिवसा, अगणित. प्रत्येक कोणत्या गोष्टी कोटला लागलेला आहे? प्रत्येक घटित शब्द कोणते आहेत? घटकाभर, गुणवान आणि साथीदार. आणि अभ्यस्त कुठला आहे? जुना पुराणा, ओभाड दोभाड, नाना तारा. आता हे अभ्यस्त, प्रत्यय घटित आणि उपस्वर्ग घटित हा जो काय प्रकार आहे तो आपण व्याकरणाच्या याच्यामध्ये आपण तो सविस्तर पाहूया. प्रश्न तिसरा म्हणजे कृती तिसरी, सोमत. शाळेत तो शिपाई आहे पण बाहेर, शाळेच्या बाहेर तो बहुरूपी आहे. या मामूसंबंधी केलेल्या विधानाचा अर्थ पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात लिहायचा आहे. शाळेत एक शिपाई म्हणून मामू नोकरी करत होता. तो कष्टमय जीवन जगणारा एक कर्मचारी होता. अशा माणसाचे आयुष्य सामान्य पातळीवरच राहते. पण मामूचे मात्र तसे नव्हते. अनेकांना अनेक बाबतीत तो तत्परतेने मदत करायला जाई. त्यामुळे त्याला अनेक गोष्टीचे आपोआपच ज्ञान होत गेले. लोकांना मदत करावी ही त्याची वृत्तीच होती. कोणाच्या दुकानावर जाऊन बस, ती चालवायला मदत कर. कोणाच्या मुलांना शिकवायला जा, आयुर्वेदिक उपचार, अशा प्रकारचं त्या ठिकाणी आयुर्वेदिक उपचार त्याचा करण्यात हातखंडा होता. त्याला कोणाला काही दुखले खोपले तर तो आवर्जून औषधोपचार त्या ठिकाणी करत होता. लोकांना आत्मीयतेनं आरोग्यविषयक सल्ला देत होता. अशी समोर येईल ती कामे मामू करत होता. मनापासून करीत गेला. आपल्याला हे येणारच या आत्मविश्वासाने तो करत होता. त्यातून अनेक कौशल्य वाढत गेली. तो हरहुन्नरी बनला. जणू तो बहुरूपीच होता. तो नीतीने वागणारा होता. त्याला लोकांविषयी कळवळा वाटत होता. कोणालाही तो तत्परतेने मदत करी. या सगळ्या गुणांमुळे समाजात त्याला खूप मान होता. म्हणजे तो अष्टपैलू व्यक्तिमत्व असं म्हटलं तरी त्याचं काही वावगं ठरणार नाही. सगळ्यामध्ये तो तरबेज पटाईत असणारा हा मामू होता. एवढंच नाही तर आमदार, खासदार, बडे व्यापारी, शिक्षक, प्राध्यापक अशा वरच्या थरातल्या लोकांशी त्याचे आपुलकीचे नाते होते. त्याने निर्माण केले होते त्या पद्धतीनं. त्या लोकांमध्ये त्याला मानाचे स्थान होते. अगदी सामान्यापासून ते मोठ्या माणसांपर्यंत तो सर्वत्र सामावून गेला होता. म्हणून लेखकांनी त्याला बहुरूपी असं म्हटलेलं आहे. बहु म्हणजे अनेक, रूपी म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे तो. आता दुसरं एक आहे, मामू संवेदनशीलतेची 2 उदाहरणे. मामूच्या संवेदनशीलतेची 2 उदाहरणे तुमच्या शब्दात लिहा. पाठाच्या आधारे लिहायचे आपल्याला ती. आता उत्तर, मामू हा कष्टमय जीवन जगणारा एक सामान्य माणूस होता. त्याचे मन, त्या मामूचे मन संवेदनशील होते. एकदा राजाराम महाराजांचा मुक्काम पन्हाळ्यावर होता. मामू पन्हाळ्यावर हजेरी लावावी लागली. त्या काळात सामान्य माणसाला वाहतुकीची कोणतीही साधने उपलब्ध नव्हती. पन्हाळ्यावर जायचे म्हणजे दगडधोंड्यातून, काट्याकुट्यातून, जंगलातून वाटकाळं जावं लागत होतं. बरे महाराजांच्या सेवेसाठी जायचे असल्यामुळे रमत गमत जाणे शक्य नव्हते. अशा वाटेने 14 मैलाची पायपीट तो शरीर
केल्यावर शरीर दमले, पण त्याची सुद्धा तो तक्रार करत नव्हता. त्याचे मन ताजेतवाने होते. तिथल्या तो निसर्गाचा आस्वाद घेत घेत तो तेथे पोचत होता. आताही इतक्या वर्षांतर त्या प्रसंगाची आठवण काढताना त्याच्या तोंडातून उद्गार येतात. पहाटेच धुक्यातून पन्हाळ्यावर चढणं लय गमतीचं. मामूची ही संवेदनशीलता याच्यातून आपल्याला दिसून येते. हा पहिला प्रसंग झाला, म्हणजे राजाराम महाराजांच्या त्या ठिकाणी आगमनाच्या निमित्तानं त्या डोंगरावर चढत असतानाचा हा पहिला प्रसंग. आणि दुसरा प्रसंग संवेदनशीलतेच्या संदर्भातला, मामूच्या मुलाच्या लग्नाच्या संदर्भात. मामूच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वामुळे, त्याच्या प्रेमळ स्वभावामुळे अनेक त्या ठिकाणी आमदार खासदार त्याच्या लग्नाला आले होते. सगळ्यांशी आपुलकीचं नाते निर्माण केलं होतं. म्हणून या लग्नाला समाजातील अनेक मोठमोठी माणसे आली. म्हणजेच आमदार खासदार बडे व्यापारी शिक्षक प्राध्यापक वेगवेगळ्या थरातले लोक जमले होते. ते पाहून त्याचे मन भरून आले. आपल्यासारख्या सामान्य गरीब माणसाविषयी लोकांना खूप आत्मीयता हे पाहून त्याला कंठ दाटून आला. सर्वांचे आभार मानताना त्याच्या कंठातून शब्द फुटेना. त्याचे आभार मानून त्याने माईक खाली ठेवला व दोन्ही प्रसंगातून, म्हणजे पहिला प्रसंग राजाराम महाराजांच्या आगमनाचा आणि हा लग्नाचा, याच्यातून त्याची संवेदनशीलता आपल्याला दिसून येते. तिसरा, मामूच्या व्यक्तिमत्वाचे म्हणजे राहणीमानाचं चित्र तुमच्या शब्दात स्पष्ट करायचे. कशा प्रकारे त्याचं व्यक्ती दिसायला कशा प्रकारे होता, लेखकाने केलेल्या ह्याच्यानुसार करायचं आपल्याला. मामू आता वृद्धत्वाकडे झुकला होता. त्याची पांढरी शुभ्र लांब दाढी हे त्याच्या व्यक्तिमत्वाचे ठळक वैशिष्ट्य. त्याने खूप अनुभवले होते, खूप भोगले होते. त्याची साक्ष देणारी त्याची दाढी होती. तो सामान्य स्तरावरचा नोकरदार माणूस होता, पण त्याच्या चेहऱ्यावर कधी उदासीनता किंवा निराशा नसायची. त्याचे मन अजूनही उमदे होते. अडीअडचणीला कोणालाही मदत करायचा आणि आईच्या ममतेने सगळ्यांशी वागायचा. त्याचा पोशाखही तसा ठरलेलाच. डोक्याला आबोली रंगाचा फेटा, अंगामध्ये नेहरू शर्टावर गर्द निळे जॅकेटच्या खिशात चांदीच्या साखळीचे एक जुने लॉकेट वॉच, खाली घेराची आणि गोट्याजवळ चुन्या असलेली तुमान, पायामध्ये जुना पुराणा पंपशून असा मामूचा पोशाख होता. मामूचे नाव घेताच साधारणपणे हे चित्र डोळ्यासमोर उभे राहायचे. अशा प्रकारचं मामूच्या राहणीमानाचं वर्णन त्याच्या लेखकाने या पाठाच्या माध्यमातून केलेलं आहे. आता प्रश्न चौथा, अभिव्यक्ती. मामू या पाठाची भाषिक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आता मामू या पाठातून कोणती भाषिक वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी जाणवतात? मामू या पाठातील मामूचे व्यक्तिचित्र अत्यंत प्रभावी व परिणामकारक झाले आहे. या पाठातील मामू वाचकांच्या डोळ्यासमोर उभा राहतो. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे लेखकांची चित्रदर्शी शैली. म्हणजे दगडी खांबाला रेलून आपली चुनेवानाची सफेद दाढी कुरवळत मामू प्रार्थना ऐकत राहतो. खांबाला रेललेला मामू पाय जोडून सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो. डोळे किलबिले करीत बोया आक्रोशून तो बोलतो. अशा मोजक्या तपशिलातून मामूच्या हालचाली, त्याचे हावभाव, चेहऱ्यावर तरळणाऱ्या भावभावना यांचा प्रत्यय याच्यामध्ये चित्रित होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. की एकूणच मामूचं कशा प्रकारे त्या ठिकाणी राहणीमान वागणं आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर याच वर्णनाला उपमा रूपकाची सुंदर जोड मिळते आणि मामूचे व्यक्तिमत्व वाचकांच्या डोळ्यासमोर साकार होते. उदाहरणार्थ, चैतन्याचे छोटे कोंब उड्या घेत वाड्याच्या प्रार्थना मंदिराकडे एकवटू लागतात. काही वेळा खूप कमी शब्दामध्ये लेखक व्यापक आशय व्यक्त करतात. उदाहरणार्थ, एखाद्या दुकानावर घटकावर बसून त्याला दुकान चालवायला मदत करणे आणि कोणाच्या तरी मुलीला उर्दू शिकवणे या दोन्ही कृतीच्या साहाय्याने लेखक मामूच्या नाना तऱ्हेचे उद्योगांचे वर्णन करतो. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विशेष म्हणजे या पाठात लेखकांनी बोलीभाषेचा अत्यंत समर्पक उपयोग केलेला आहे. मामूच्या तोंडी पूर्णपणे बोलीभाषा दिलेली असल्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्वातील साधेपणा, सरळपणा, प्रामाणिकपणा, त्याच्या मनाचा निर्मळपणा लेखक सहजपणे स्पष्ट करतात. पण
फक्त त्याच्या तोंडीच बोलीभाषा योजलेली आहे असे नाही, तर लेखकाच्या निवेदनामध्ये ही बोलीमधील शब्दरूपे विपुलतेने आढळतात. उदाहरणार्थ सारं, कुणाकडं, इथलं, कवळीकीच्या वगैरे. यामुळे पाठातील सर्व निवेदन मामूच्या व्यक्तिमत्वाला खूप जवळ जाणारी बनते. म्हणजे लेखकाने याच्यामध्ये बोलीभाषासुद्धा त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी वापर केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. अशा प्रकारची भाषिक वैशिष्ट्ये आपल्याला या मामूच्या व्यक्तिचित्रणातून आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आता दुसरा आहे याच्यामधला, मामूच्या स्वभावातील विविध पैलूंचे विश्लेषण करा. आता मामूचा स्वभाव आणि त्याचं जे काही घटक पाडलेत, विभाग पाडलेत, पैलू पाडलेत, त्याचं विश्लेषण करायचं. आता उत्तर, मामू हा खूप भावनाशील होता. तो निवृत्त व्हायला आलेला होता, म्हणजे वर्षभर बाकी होतं. त्याला नातवंडे होती. या वयातही आई गेल्यावर त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. तो आईच्या आठवणीने व्याकुळ झाला. राजाराम महाराजांच्या पन्हाळगडावर मुक्काम असताना तिथे जावे लागले. त्या काळात वाहनाची सोय असणे अशक्य होते. दगडाधोंड्यातून जंगलातून पायपीट करीत त्याला 14 मैल जावे लागले. या प्रवासाचा त्याला खूप त्रास झाला, पण तो इतका संवेदनशील होता की शारीरिक कष्टाची जाणीव होण्याऐवजी त्याला धुक्यातून जाण्याचा आनंद त्यानं त्या ठिकाणी तो काय केला, व्यक्त केला. मामू हा स्वभावानं परोपकारी होता, सेवाभावी होता. त्यामुळे तो कधीही कोणालाही कोणतीही मदत करायला तत्परतेने तयार असे. एखाद्याचं दुकान चालवायचं असेल किंवा एखाद्याची मदत करायची असेल, एखाद्या साहेबाच्या मुलामुलींना उर्दू शिकवायची असेल, म्हणजे शिक्षक होईपर्यंत सर्व प्रकारची कामं तो कधी करत असे. कधी तो मौलवी होत असे, कधी व्यापारी होत असते, कधी वस्ताद होत असते. अशा प्रकारची विविध कामं तो मामू करत असे. अशी विविध प्रकारची कामं करत असताना तो मामू सर्वांशी प्रेमानं, सेवाभावी वृत्तीनं, नम्रपणानं, निगर्वीपणे, म्हणजे गर्व कुठल्याही प्रकारचा नाही अशा प्रमाणे वागत होता. साहजिकच समाजातल्या सर्व थरातल्या अनेक लोकांशी त्याचे आपुलकीचे नातं याच स्वभावामुळे निर्माण झालेलं होतं. म्हणून मुलाच्या लग्नाच्या वेळी आमदार, खासदार, व्यापारी, शिक्षक, प्राध्यापक अशी विविध क्षेत्रातील माणसे हजर होती. मात्र या प्रसंगाची सुद्धा त्याच्या मनावर गर्वाची भावना निर्माण झाली नाही. म्हणजे एवढी लोक आली तर त्याला गर्व झाला नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. शाळेत कोणत्याही कामासाठी आलेल्या कोणत्याही व्यक्तीचे काम तो तत्परतेने करून देई. एखादा माजी विद्यार्थी आला, बघू आपण शाळेच्या मुलांची तो आई मायेने काळजी घेई. शाळेत होणारे कार्यक्रम असेल, भाषणे असेल, चर्चा असेल, तो मनापासून ऐकत होता. तो ऐकलेलं साठवून ठेवत होता. त्यामुळे अनेक विषयाचे ज्ञान त्याच्या डोक्यामध्ये साठवले होते. सर्वांविषयी त्याला महत्त्व वाटत असल्याने तो सगळ्यांची आपुलकीने चौकशी करी, सल्ले दे. आपले काम तो चोख पद्धतीने करत होता. एकंदरीत किती चांगले असावे याचे आदर्श उदाहरण म्हणजे तो मामू होता. सगळ्यांशी अगदी प्रेमानं तो वागत होता. आपलेपणाची भावना त्याच्याजवळ होती, परकेपणाची भावना त्याच्याजवळ नव्हती. अशा प्रकारचे विविध पैलू लेखकांनी या मामूच्या व्यक्तिचित्रणातून त्या ठिकाणी प्रकट केलेले आहेत.